स्वामी गजाननाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर राहो ही गजानन माऊलीच्या चरणी प्रार्थना। तेव्हा कमेंट बॉक्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका। गजानन भक्त मंडळी, अनेक भक्तांना वेगवेगळे अनेक अनुभव येत असतात आणि ते अनुभव इतरांसोबत शेअर करत असतात आणि मग सांगत असतात आणि अशातून मग आपल्यातला जो काही भक्तिभाव आहे तो साहजिकच वृद्धिंगत होत असतो आणि ईश्वर हा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपानं संकेत देत असतो आणि ज्या वेळेस आपल्या मनाला जर एखादा संकेत मिळत असेल की आपण जर चुकीच्या गोष्टीपासून आपोआप परावृत्त होत असो किंवा दूर जात असो किंवा मन ती गोष्ट करायला धजावत नसेल तर अशा वेळी समजायचं की आपल्याला ईश्वरी भक्तीचा किंवा शक्तीचा संकेत प्राप्त होतो आहे। आणि आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जर भक्ती मार्गात जात असू आणि आपल्याला जर असं वाटत असेल की बा आपण तर खूप मोठ्या पूजा केल्या, या भागात कापूर जळला, त्या भागात अगरबत्ती लावली, अशी पूजा केली, तशी पूजा केली, पोथीचं पारायण केलं, श्रावण महिन्यात हे केलं, अधिक मासात ते केलं, सोमवारी ते व्रत केलं, गुरुवारी हे वेगळं केलं, तरीही देव मला प्रसन्न का होत नाही, संकट कमी होण्याऐवजी वाढतच जातात। तर याच्यासाठी आपल्याला काही पथ्य पाळणं गरजेचं असतं। सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तर आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो तर त्या कुटुंबामध्ये जे आपलं कुटुंब 4 माणसाचं असेल, 6 माणसाचं असेल, 10 माणसाचं असेल, 2 माणसाचं असेल तर ते घर दोघांचं असतं, ते दोघांनी सावरायचं असतं। एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं असं म्हणतात। त्या पद्धतीनं आपण ज्या कुटुंबामध्ये तर कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा कलह होता कामा नये, शक्यतो तो टाळला पाहिजे। आणि तो टाळत असताना संध्याकाळचं सायंकाळचं मग आपलं कुटुंब कितीही माणसाचं असं मग दोघांचं असेल आणि त्या घरामध्ये 2 मुलं असतील छोटी छोटी तर सायंकाळचं जेवण हे सगळ्यांनी एकत्रितपणे घेतलं पाहिजे, निर्विकारपणे घेतलं पाहिजे। कुठल्याही चिडचिडपणात किंवा रागीटपणात ते जेवण करू नये। आणि जर आपण कुठल्याही ईश्वराची साधना करत असू तर ती साधना करत असताना आपण ज्यावेळेस देव्हाऱ्यासमोर किंवा एखाद्या मंदिरात ज्यावेळेस बसत असू तर त्यावेळेस शक्यतोवर शांत मनाने, गोंगाट नसेल अशा ठिकाणी निर्विकार मनाने 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं जेवढं शक्य होईल तेवढं पूर्णपणे लक्ष तुमच्या त्या आपल्या ईश्वरावर केंद्रित करा। मग जर तुम्ही गजानन महाराजावर तुमची श्रद्धा असेल तर गजानन महाराजांची प्रतिमा किंवा मंदिर समोर डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा की 10 मिनिटं तुम्हाला बाकी त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच काही दिसणार नाही। अशा पद्धतीने आपल्या भक्ती मार्गाची सुरुवात करावी। एका भक्ताचा पाठवलेला एक जो अनुभव आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी होत्या असं ते लिहितात, पण वारंवार त्यांना एक स्वप्न पडायचं, ते म्हणजे त्यांच्या स्वप्नामध्ये मंदिर दिसायचं आणि मग काही दिवसांनी त्यांनी त्या मंदिराचा अर्थ काढला आणि अर्थ काढल्याच्या नंतर तो अर्थ संकेताचा समजून घेतला आणि मग रोज 5 मिनिटं त्यांनी एकाग्र मनाने नामस्मरण करायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा बदल दिसायला लागला। तर हा एक कुठलाही चमत्कार नाही, तर हीच्या मागे जी आहे तर एक आपली असलेली आत्मिक श्रद्धा आणि त्याच्या मागे आलेली कृतीची जोड किंवा कृतीची भावना। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की संकेत सगळ्यांनाच मिळत असतात, पण ओळखणारे आणि कृती करणारे फार कमी असतात। आणि मग त्याच्याकडे तुमच्या आयुष्यामध्ये जर असे काही संकेत प्राप्त झाले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। आणि अशाच प्रकारच्या गजानन महाराजांच्या कथा आणि संकेत आणि उपाय जाणून घेण्यासाठी आपण जर या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शेगावला जर गेले तर तिथल्या काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, त्या गोष्टींचा आदर्श आपण घेतला पाहिजे की गजानन महाराजांचं संस्थान असेल किंवा मंदिर परिसर असेल तर तो कुठल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की गजानन महाराजांनी जिवंतपणीच काही संकेत दिले होते आणि त्या संकेताच्या आधारावरच त्या गजानन महाराज मंदिराचं सेवा कार्य अविरतपणे सुरू आहे। आणि हे सेवा कार्य पाहत असताना अनेक गावामध्ये गजानन महाराजांच्या मंदिराची मोठ्या प्रमाणात निर्मिती झालेली आहे, मात्र तिथला आदर्श ते जपताना दिसत नाहीत। ही गोष्ट आपण कुठेतरी ध्यानात घेतली पाहिजे की त्या ठिकाणी जो काही सेवाभाव आहे